आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे मनसेच्या गोटातनं। आजपासून इगतपुरीमध्ये मनसेच्या शिबिराला सुरुवात होणार आहे। इगतपुरीतल्या कॅमल व्हॅली रिसॉर्टमध्ये मनसेचं हे 3 दिवसीय शिबिर पार पडेल। मनसेचे नेते, सरचिटणीस, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष तसंच प्रमुख पदाधिकारी या शिबिरासाठी उपस्थित राहणार आहेत। आगामी निवडणुका तसंच संघटनात्मक बांधणीच्या पार्श्वभूमीवर मनसेनं या शिबिराचं आयोजन केलंय। 3 दिवसीय महत्त्वाचं शिबिर असणार आहे मनसेचं आणि या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी। प्रांजल, काय अधिक माहिती या शिबिरासंदर्भात? प्रज्ञा, आपण बघितलं तर मराठी विषयाच्या मुद्द्यावरून काही दिवसांपूर्वीच दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्र आलेले होते। त्यामुळे आता आगामी निवडणुका देखील दोघं बंधू एकत्र लढतील का असे अनेक प्रश्न जे आहेत ते राजकीय वर्तुळात उपस्थित केले जात आहेत। विशेष म्हणजे हे दोघं बंधू एकत्र येऊन काही दिवसच उलटत नाहीत। तोच आज मनसेचं इगतपुरीमध्ये शिबिर हे होत आहेत। आपण बघितलं तर हे शिबिर जे आहे ते अत्यंत असं गुप्त पद्धतीने होणार आहे। त्यामध्ये प्रसारमाध्यमांना देखील प्रवेश दिला जाणार नाही आहे। राज्यातील सर्व प्रमुख जे काही पदाधिकारी आहेत म्हणजे शहर प्रमुख, जिल्हा प्रमुख, सरचिटणीस, प्रदेश उपाध्यक्ष या पदाधिकाऱ्यांना इथे निमंत्रित करण्यात आले आहेत। इतर कोणी कार्यकर्ते इथे बोलण्यात आले नाही आहेत आणि स्वतः राज ठाकरे त्यांच्याशी संवाद साधणार आहेत। साधारणतः दुपारी 12 वाजेच्या सुमारास हे शिबिर सुरू होईल असं देखील मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांकडून सांगितलं जात आहे। विशेष म्हणजे या शिबिरामध्ये राज ठाकरे असतील, बाळा नांदगावकर असतील, यासोबतच इतर जे प्रमुख मनसेचे नेते आहेत ते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील असं देखील सध्या बोललं हे जात आहे। एकंदरीतच आपण बघितलं तर कुठेतरी आगामी निवडणुका असतील, यासोबतच ठाकरेंसोबत युती असेल, असे अनेक विषय जरी असले तरी मात्र दुसरीकडे मनसेला सध्या पक्ष संघटना मजबूत करण्याचं मोठं आव्हान हे असणार आहे। कारण खरं तर जिथे हे शिबिर होत आहेत म्हणजे एकेकाळी नाशिक हा खरं तर मनसेचा बालेकिल्ला होता। मात्र त्याच म्हणजे जवळपास 40 नगरसेवक आणि 3 आमदार हे नाशिकने मनसेला निवडून दिले होते। मात्र त्यानंतर मनसेला उतरती काळ लागली। गेल्या महापालिका निवडणुकीमध्ये देखील मनसेचे फक्त 5 नगरसेवक होते आणि त्या 5 पैकी देखील फक्त 1 नगरसेवक जो आहे तो मनसेमध्ये शिल्लक आहे। त्यामुळे फक्त ही नाशिकची परिस्थिती झाली। राज्यभरातच आपण बघितलं तर कुठेतरी मनसेला आता कार्यकर्ते असतील, यासोबतच पदाधिकारी आपल्याकडे टिकून ठेवण्याचं देखील मोठं आव्हान आहे। त्यामुळे पक्ष संघटना मजबूत करणं हे मनसेसमोर मोठं आव्हान आहे। त्यामुळे एकंदरीतच आता आजच्या या शिबिरामध्ये राज ठाकरे नक्की पदाधिकाऱ्यांना काय कानमंत्र देत आहेत हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। आता हे शिबिर 3 दिवसाचं होणार आहे। या शिबिरामध्ये काय निर्णय हा घेतला जातोय, मनसेची पुढची वाटचाल नक्की काय असणार आहे याकडेच खरं तर सर्वांचं लक्ष लागलं आहे। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी प्रांजल।